नमस्कार, लोकात्म न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे अंबड तालुक्यातून. वागलखेडा ते शेवगा रस्ता पाण्याने बंद, प्रशासन अद्यापही निष्क्रिय. या रस्त्यावर पाण्याचा साठा झाल्याने शेतकरी आणि महिला बांधवांना शेतात ये जा करण्यास अडचण होत आहे. शेतकऱ्यांनी तातडीने प्रशासनाकडे रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली तरी अद्यापही कोणती कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी पसरली असून काही शेतकरी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यास तयार आहेत. सध्या कपाशीचे नुकसान झाले असून सोयाबीन पीक पूर्णपणे खराब होत आहे. शिल्लक शेतीमालाची हानी होण्याची भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय संताप व्यक्त केला आहे. सहाय्य केलेले शेतकरी बांधव रामकृष्ण घुगे, एकनाथ घुगे, बळीराम नागरे, जनार्दन नागरे, सुरेश घुगे, भानुदास नागरे, जितेंद्र नागरे, श्रीराम नागरे, चंद्रकला नागरे, अशोक नागरे, साईनाथ नागरे, रमेश नागरे, वैजनाथ नागरे, भगवान घुगे, भारत येडे, विठ्ठल मोरे, कडुबा येडे, भागीरथ नागरे, नाथा नागरे, श्रीरंग नागरे, किसन घुगे, जालिंदर दहीफळे, लक्ष्मण येडे, अमोल नागरे, चंद्रकांत नागरे, सीताराम मोरे आदींच्या निवेदनावर स्वाक्षर आहेत. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्म न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लोकात्म न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.